Next part. बघितलं होतं आपण काय सॉलिड lubricant. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. त्यानंतर त्याचे दोन एक्झाम्पल्स होते. पहिलं एक्झाम्पल होतं ग्राफाईट, दुसरं एक्झाम्पल एमओ. ग्राफाईट असेल तर कार्बन हा काय होतो, कार्बन इज एलाट्रॉप ऑफ ग्राफाईट. 6 हेक्झागॉन आहे, 6 कॉर्नरला कार्बन होते. सगळ्यात महत्वाचं काय या ठिकाणी, कार्बनची व्हॅलन्सी किती होती, 3. या कार्बनला बॉन्डची संख्या किती आहे, 3. आणि यामध्ये जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हटलं होतं, वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह साठी आपण बघितलं होतं, ग्राफाईट इज आयदर इन पावडर फॉर्म ऑफ सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन ऑइल, त्याला आपण ऑइल डायग म्हणतो. सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन वॉटर, त्याला ॲक्वा डायग म्हणतो. Oil drag is particularly in internal combustion engine. Next part बघितलं होतं आपण. इन अदर हँड aqueduct कशामध्ये वापरलं होतं आपण, फूड इंडस्ट्री. लास्टला आपण बघितलं होतं ऍप्लिकेशन्स. इट इज युज्ड ॲज अ लुब्रिकंट इन एअर कॉम्प्रेसर, लेथ्स, रेल्वे ट्रॅक जॉईंट, ओपन गिअर, चेन्स, इंटरनल कंबशन इंजिन्स. नेक्स्ट पार्ट काय होतं, एमओ. MOE बघितलं होतं आपण. It has a sandwich-like structure in which layer of MO atom lies between two layers of sulfur atom. It forms film between sliding surfaces. It is stable in air up to 400 degree and possesses very high coefficient of friction. काय होतं, MO, it has a sandwich-like structure. Simple आहे. It has sandwich-like structure in which layer of MO atom lies between two layer of sulfur atom. It forms film between sliding surfaces. It is stable in air up to 400 degrees Celsius and possesses very low coefficient of friction. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं होतं डायग्राम. दोन एमओच्या मध्ये आपण या ठिकाणी काय सल्फर काय करतो, आपण सँडविच करतो, हे लक्षात. किंवा या ठिकाणी आपण काय म्हणतोय, टू लेअर एमओ लेअर सँडविच करतोय. म्हणजे काय, टॉपला या ठिकाणी काय असणार आहे, सल्फर. बॉटमलाही काय असणार आहे, सल्फर. हे लक्षात. दोन लेअर मधले डिस्टन्स दाखवले काय, 3.13. आणि दोन सबस्टन्स मधले डिस्टन्स आहे 3.08 एंगस्ट्रॉम. येईल का डायग्राम काढत आहे. यश. Yes, sir. हा Yes, sir. हा डायग्राम ड्रॉ करा. Yes, sir. हा डायग्राम ड्रॉ करा.
अरे सिंपल आहे. एका काय पहिल्यामध्ये किती तो 6, दुसऱ्यामध्ये किती 6 आणि लास्टला किती घ्यायचे 5. आता मिडल मध्ये बघा, याच्यामध्ये काय आहेत 5, त्यानंतर किती आहेत 5 आणि लास्टला 4. नेक्स्टला काय 6, किती 6 6 6 आणि 5. अरे डायग्राम कंप्लीट झालं की सांगायचं. झाले कंप्लीट? हा यश. 1 minute sir, 1 minute. मुलीमध्ये झाली. ठीक आहे. मुलीमध्ये रिप्लाय द्या येस नो. साक्षी F54 कंप्लीट झाली. साक्षी अश्विनी A05 कंप्लीट झाली. हॅलो, अरे कंप्लीट झाली डायग्राम? नाही अजून. ठीक आहे.
प्रतीश कंप्लीट झाली. Yes, sir. प्रियंका A33 Yes, sir. कंप्लीट झाली. Yes, sir. ठीक आहे. प्रज्ञा A28 येस सर झाली. ठीक आहे. एकदम सिंपल आहे बघा. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, सल्फर लेअर आपण काय करतोय, सँडविच करतोय. हा, इट हॅज अ सँडविच लाईक स्ट्रक्चर. सँडविच म्हणजे काय करतोय, पॅकिंग करतोय. काय म्हटलं, सँडविच करतोय म्हणजे काय करतोय आपण, पॅकिंग करतोय. कशामध्ये पॅकिंग केले हो, इट हॅज अ सँडविच लाईक स्ट्रक्चर इन विच लेअर ऑफ MO ॲटम लाईज बिटवीन 2 लेयर्स ऑफ सल्फर ॲटम. MO चा लेअर 2 सल्फर मध्ये सँडविच करतोय, पॅक करतोय. जर पॅक केला, इट फॉर्म फिल्म बिटवीन स्लायडिंग सरफेस. फिल्म क्रिएट होते आणि इट इज स्टेबल इन एअर अप टू 400 डिग्री सेल्सिअस अँड पजेस व्हेरी लो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हे लक्षात. हा बघा, नेक्स्ट पार्ट. MO असेल तर काय म्हटलं, फॉर अ हाय स्पीड मशीन अ फाईन पावडर ऑफ MO इज स्प्रिंकल्ड ऑन स्लायडिंग सरफेस. इट फिल्स व्हॅली और स्पॉट इन द मेटल सरफेस अँड फॉर्म अ फिल्म. आपण बघितलं होतं, कोणताही मेटल सरफेस असेल तर त्याला काय तो क्रेस्ट अँड ट्रफ्स आहेत किंवा व्हॅली म्हणजे काय, खोलगट पार्ट असतोय. त्याच्यामध्ये ही पावडर काय होते, पॅक होते आणि त्याच्यावर एक फिल्म क्रिएट होते. सिंपल आहे. हाय स्पीड मशीन कशासाठी MO वापरतोय आपण, फॉर हाय स्पीड मशीन अ फाईन पावडर ऑफ MO इज स्प्रिंकल्ड ऑन स्लायडिंग सरफेस. आपण पावडर काय करतोय, स्प्रे करतोय. कशावर स्प्रे करतोय, स्लायडिंग सरफेसला स्प्रे करतोय. इट फिल्स, पॅक करतोय. इट फिल्स व्हॅली और लो स्पॉट इन द मेटल सरफेस अँड फॉर्म अ फिल्म. सांगता येईल का बघा. फॉर हाय स्पीड मशीन्स, एकदम सिंपल. फॉर high speed machines a fine powder of, simple आहे, for high speed machines a fine powder of MO is sprinkled on sliding surface. It fills valley or low spots in the metal surface and form film. येईल सांगता, कोण सांगते, कंटिन्यू करते. हा यश. For high speed machine, a fine powder of molybdenum disulfide is sprinkled on the sliding surface. It fills the valleys or low spots in the metal surface and forms the film. हा गुड. नेक्स्ट प्रतीश. For a high-speed machine, a fine powder of MO is sprinkled on the sliding surfaces. It fills the valleys or low spot in the metal surface and forms a film. गुड. नेक्स्ट अश्विनी. Yes, sir. For high-speed machines, a fine powder of molybdenum disulfide is sprinkled on the sliding surfaces. It fills the valleys or low spots in the metal surface and forms a film. Good. Next. For high-speed machine, the fine powder of MO is sprinkled on the sliding surface. It fills the valley or low spots in the metal surface and forms a film. Good. Prasad. Yes, sir. For high-speed machines, a fine powder of PMO is sprinkled on the sliding surfaces. It fills the valleys or low spots in the metal surface and forms a film. गुड. बघा, लक्षात येईल का बघा, सॉलिड लुब्रिकंटचे दोन टाइप्स, पहिला ग्राफाइट, दुसरा MO. MO आला की आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. कशासाठी वापरतो, हाय स्पीड मशीन. ग्राफाइट असेल तर आपण कशासाठी वापरलो, तर त्याचे दोन फॉर्म, पावडर ऑर सस्पेन्शन. सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट इन ऑइल, ऑइल लॅग, आणि दुसरा वॉटर ॲक्वाडॅक. ऑइल लॅग कशासाठी वापरतो आपण, आयसी इंजिन. ॲक्वाडॅक कशासाठी वापरतो, फूड इंडस्ट्री. जर MO असेल तर कशासाठी वापरतो आपण, फॉर हाय स्पीड मशीन. हे लक्षात, एकदम सिंपल आहे. मुलीमध्ये कोण कंटिन्यू करतंय, संस्कृती एजरेट. फॉर हाय स्पीड. For a high-speed machine, a fine powder of the MO is sprinkled on the sliding surface. It fills the valleys or low spots in the metal surface and forms a film. गुड. राईट करता 2-3 सेंटेन्स.
राईट करा, 3च सेंटेन्स आहेत. कंप्लीट झालं. येस सर झालं. Yes, sir. हा बघा, हा टोटल पहिला टाईप झाला कोणता हो, सॉलिड लुब्रिकंट. एकदम सिंपल आहे. सॉलिड मध्ये कोणते 2 टाइप्स होते, ग्राफाइट आणि एमओ. नेक्स्ट हेडिंग टाका, सेमी सॉलिड लुब्रिकंट. एकदम सोपं आहे. काय म्हटलं, नेक्स्ट हेडिंग त्याला आपण काय म्हणतोय, सेमी सॉलिड लुब्रिकंट. बघा, सोप प्लस पेट्रोलियम ऑइल, हाय टेम्परेचर, इट प्रोड्युसेस ग्रेस. काय तयार होतं हो, सोप प्लस पेट्रोलियम ऑइल, हाय टेम्परेचर, काय तयार होणार आहे, ग्रेस. कोणाला म्हणतो आपण सेमी सॉलिड लुब्रिकंट? The most important semi-solid lubricant is called as grease. It is obtained by the It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum oil at a high temperature and stir it continuously, which gives grease. Simple आहे. कुणाला म्हणतो आपण semi-solid lubricant? The most important semi-solid lubricant is called as a grease. It is obtained by mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives a grease. Soap plus petroleum oil, high temperature, it gives a grease. काय म्हटलं बघा, सेमी सॉलिड लुब्रिकंट. सेमी सॉलिड लुब्रिकंट असेल, the most important semi solid lubricant is called as grease. Second, it is obtained by mechanism of it is obtained by mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives a grease. Soap plus petroleum oil, high temperature, it gives a grease. सांगता येईल का, सोप पेट्रोलियम ऑइल बरोबर हीट केला तर काय होतं, ग्रेस होता. ग्रेस इज द एक्झाम्पल ऑफ, कुणाचं एक्झाम्पल आहे, सेमी सॉलिड लुब्रिकंट. सांगता येईल का बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट सेमी सॉलिड लुब्रिकंट कोणता वापरतो आपण, कॉमनली यूज करणार आहे, ग्रेस आहे. जर ग्रेस असेल तर काय, इट इज obtained by mechanism of mixing soap with petroleum oil. It is obtained by mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives a grease. काय तयार होईल, ग्रेस तयार होतोय. सोप प्लस पेट्रोलियम ऑइल, हाय टेम्परेचर, इट गिव्स अ ग्रेस. कोण सांगते सेमी सॉलिड लुब्रिकंट? Semi-solid lubricants. The most important semi-solid lubricants is called as grease. It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives grease. Soap plus petroleum oil, high temperature, it gives grease. गुड. नेक्स्ट मुलीमध्ये रँडमली Semi-solid lubricants. The most important semi-solid lubricant is called as a grease. It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives grease. Soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. नेक्स्ट मुलामध्ये The most important semi-solid lubricant is called as grease. It is obtained by mechanism of mixing soap with petroleum oil
at high temperature and stir it continuously, which gives grease. Soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. गुड. मुलीमध्ये सोपा आहे एकदम. The most important semi-solid lubricant is called as grease. It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives grease. Soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. गुड. नेक्स्ट. युवराज करताय का? ठीक आहे करा. Yes, sir. हाँ. Semi-solid lubricant. The हाँ. most important semi-solid lubricant is called as grease. It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which give grease. Soap plus petroleum oil, it gives high temperature grease. गुड. नेक्स्ट. न बघता सांगता येईल का हो कोणाला? 1-2 मिनिटं वेळ दिला तर. Yes, sir. Yes, sir. एक 2-3 मिनिट घ्यायचं आणि स्लाइड चेंज करून सांगता येते का बघू आपण. कारण ग्रेस हा महत्वाचा पार्ट आहे. कंप्लीट झालं. Yes, sir. न बघता सांगता Yes, आलं sir. का? Oh, sir. कोण कंटिन्यू करते बघू. Can I, sir? The most important semi-solid lubricant is called as grease. It is a mechanism of mixing soap with petroleum at high temperature and stir it continuously. Reaction soap plus lubricant oil. ठीक आहे. नेक्स्ट. Hello, sir. Soap plus lubricant oil. It give stir it continuously and it gives grease. ठीक आहे. Petroleum oil. यश. The most important semi-solid lubricant is called grease. It is obtained by mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously. Gives grease. Soap plus petroleum oil at high temperature gives grease. ठीक आहे. नेक्स्ट. मुलीमध्ये The करताय का? most important semi-solid liquid. करा. The most important semi-solid lubricant is a grease. It is obtained by mixing soap with petroleum oil at high temperature and stir continuously. It gives grease. Soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. गुड. नेक्स्ट. मुलीमध्ये स्वतःहून. पूजा. The most important semi-solid lubricant is called as grease. It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it continuously, which gives grease. Soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. नेक्स्ट. मुलीमध्ये दुसरं कोण? The most important semi-solid lubricant is grease. It is obtained by the mechanism of mixing soap with petroleum, which gives and stir it continuously, which gives grease. Reaction soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. गुड. नेक्स्ट. मुलीमध्ये करताय कंटिन्यू कोण?
The most important semi-solid lubricant is grease. It is obtained by mechanism of mixing soap with petroleum oil at high temperature and stir it, which gives grease. Soap plus petroleum oil at high temperature, it gives grease. Yeah, good. Pawan, A63. Pawan Shinde. Pawan. A63. Pawan Shinde. देत नाहीत का रे रिप्लाय पवन? ठीक आहे. हे राईट करा. लिहिले का हो? No, sir. हा, राईट करा. अरे कंप्लीट झालं असेल तरी सांगा. Yes, sir. झालं sir. मुलीमध्ये Yes, sir. हा, ठीक आहे. हा, नेक्स्ट पार्ट एकदम सिंपल आहे. प्रॉपर्टी म्हणजे काय? ग्रेसचे गुणधर्म. हे लक्षात. Simple properties. First, high oiliness. Second, high viscosity. High viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Greases are useful under following working condition: high temperature, high pressure. In a situation where bearing has to be protected from dust, dirt and moisture. धूळ असेल, डर्ट असेल, मॉइश्चर असेल तर त्या बेरिंगला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण काय करतो? ग्रीस वापरतो. सिंपल आहे. हाय टेम्परेचर असू द्या, हाय प्रेशर. ग्रेसेस आर युजफुल अंडर फॉलोइंग वर्किंग कंडिशन्स. फर्स्ट, high temperature, high pressure, and in situation where bearing has to be protected from dust, dirt and moisture. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? फर्स्ट प्रॉपर्टी आहे हाय ऑइलीनेस. सेकंड प्रॉपर्टी हाय विस्कॉसिटी. थर्ड, हाय विस्कॉसिटी इंडेक्स. फोर, लो वॉटर रेजिस्टन्स. Next, low oxidation resistance. Greases are useful under following working condition. First, high temperature, high pressure in situation where bearing has to be protected from dust, dirt and moisture. सांगता येईल का प्रॉपर्टीज? हा, कोण कंटिन्यू करते रे? हा येस सर मी करतो. हा, पवन करताय. गुड. असं स्वतःहून आलं पाहिजे. सर मग अशी रेंज गेलती. हो, ठीक आहे. हा, कंटिन्यू करा. Properties: high oiliness, high viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Grease are useful under following working condition: high temperature, high pressure in situation where bearing has to be protected from dust, dirt and moisture. Good. Next. स्वतःहून. Properties: high oil. Yes. High oiliness, high viscosity index, low water resistance, low oxidation resistance.
Greases are useful under following working conditions: high temperature, high pressure, in situation where bearing has to be protected from dust, dirt, and moisture. Good. Next. Properties: Hmm. high oiliness, high viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Greases are useful under following working conditions: high temperature, high pressure, in situation where bearing has to be protected from dust, dirt, and moisture. Good. Next. मुलीमध्ये ज्ञानेश्वर. High oiliness, ठीक आहे. हा काय साक्षी करा कंटिन्यू. high oiliness, high viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Greases are useful under following working conditions: high temperature, high pressure, in situation where bearing has to be protected from dust, dirt, and moisture. नेक्स्ट. मुलीमध्ये हा प्रणाली. High oiliness, high viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Grease are useful under following working conditions: high temperature, high pressure, in situation where bearing has to be protected from dust, dirt, and moisture. हा ज्ञानेश्वर. Yes, sir. हा प्रॉपर्टीज. Properties: high oiliness, high viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Greases are useful under following working conditions: high temperature, high pressure, in situation where bearing has to be protected from dust, dirt, Dirt. and moisture. Good. Good. Next. मुलीमध्ये एक जण स्वतःहून. Properties: हा. high viscosity index, low water resistance, low oxidation resistance. Greases are useful under following working conditions: high temperature, high pressure, in situation where bearing has to be protected from dust, dirt, and moisture. गुड. राईट करा.